आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पहिलीच्या प्रवेशात मोठा बदल। 2026-27 पासून या मुलांना मिळणार नाही थेट प्रवेश। शैक्षणिक क्षेत्रातून एक अतिशय महत्त्वाची आणि पालकांनी लक्षात घ्यावी अशी बातमी समोर येत आहे। 2026-27 शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। आता हरियाणामध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किमान 6 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे। आतापर्यंत दिली जाणारी 5 वर्षे 6 महिने वयाची सूट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेण्यात आला आहे। दिविशा यादव विरुद्ध हरियाणा राज्य या प्रकरणात न्यायालयाने सरकारला नियमांमध्ये तात्काळ बदल करण्याचे निर्देश दिले होते। सरकारचे स्पष्ट म्हणणे आहे की योग्य वयात शिक्षणाची सुरुवात झाल्यास मुलांचा मानसिक विकास, शारीरिक वाढ आणि अभ्यासाचा ताण कमी होण्यास मदत होईल। जे मुले वयोमर्यादा पूर्ण करत नाहीत त्यांना आता पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश दिला जाईल आणि 6 वर्षे पूर्ण झाल्यावरच पहिलीमध्ये प्रवेश मिळणार आहे। शिक्षण तज्ञांचा सल्ला आहे की पालकांनी घाबरून न जाता अधिकृत शाळा सूचना तपासाव्यात, वयाचे नियम नीट समजून घ्यावेत आणि मुलांच्या गरजेनुसार शाळेची निवड करावी। महत्त्वाचे म्हणजे देशातील बहुतांश राज्यांमध्ये हा नियम आधीच लागू आहे। दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश सह 30 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी 6 अधिक वयोमर्यादा स्वीकारली आहे। नवीन नियमांमुळे शाळा प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुस्पष्ट आणि मुलांच्या हिताची ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।